मित्रमैत्रिणींनो नमस्कार. काल सकाळी सकाळीच बातमी आली की भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलेला आहे आणि पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळं हे संपवलेले आहे. अशा प्रकारच्या बातम्या काल आल्या आणि काल संबंध भारतभरामध्ये लोक या सगळ्या गोष्टींचं कौतुक व्हायला लागलं. सगळेजण, सगळे पक्ष, सगळे विरोधी पक्ष, सत्तेमधले, सामान्य नागरिक हे सगळेजण भारतीय लष्कराच्या या कारवाईचं कौतुक करत असताना फक्त एक माणूस असा होता किंवा असा आहे की जो याच्या उलट काही प्रश्न विचारत आहे. याच्यावर थोडक्यात डाऊट घेतल्यासारखी परिस्थिती आहे किंवा आपण असं म्हणूया की हे एअर स्ट्राईक केल्यानंतर काय साध्य झालं असे प्रश्न विचारत आहे आणि ती व्यक्ती आहे राज ठाकरे. आज कितीतरी महिन्यांनंतर, वर्षानंतर मला असं वाटलं की परत हे एकदा ज्याला आपण म्हणूया की त्यांच्या आतला जो मूळचा चिकित्सक मनुष्य आहे तो जागा झालेला आहे. जसे की ते आधीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक प्रश्न ते विचारत होते की इतका खोटारडा मी पंतप्रधान पाहिला नाही किंवा हा काय प्रकार आहे, किती देश खड्ड्यात घातलेला आहे, किती नाटकं करतात, किती कर्ज घेतलेलं आहे, बेरोजगारी, शेतकरी, या सगळ्या गोष्टीवर ते बोलायचे. मधल्या काळामध्ये त्यांनी बोलणं बंद केलं होतं, पण काल परत एकदा त्यांनी हा प्रश्न विचारला आणि खरं म्हणजे हा प्रश्न विचारलाच पाहिजे. कालसुद्धा मी जेव्हा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच म्हटलं होतं की येस, आपण एअर स्ट्राईक केला आणि दहशती तळं संपवलेले आहे, पण नेमके ते 4 लोक जे आले होते या पहलगाममध्ये आणि ज्यांनी निष्पाप नागरिकांना मारलं, ते 4 लोक त्याच्यामध्ये होते का, त्यांची नावं काय होती आणि ते मारले गेले का, याच्याविषयी अजूनही कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. आणि खरा प्रश्न जो आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे तो हाच आहे जो राज ठाकरे विचारत आहेत. काय म्हणतात राज ठाकरे? त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला बाजूला दिसत असेल. राज ठाकरे असं म्हणतात की पाकिस्तानला काय बर्बाद करायचं, पाकिस्तान आधीच बर्बाद झालेला देश आहे. काल जे काय झालं त्याच्यानंतर जे अनेक लोकांमध्ये असा युद्धज्वर जो फणफणून भरलेला होता की नाही, तो असा शांत झाला, काहीतरी कंड मिटल्यासारखं झालं आणि लोकांना असं वाटलं बरं झालं, आता बघा आम्ही पाकिस्तानला कशी धूळ चाललेली आहे, आता कसं पाकिस्तानचे नागरिक तडफड करतील, असे जे सगळे लोक सुरू झाले होते. किंवा काल लोक म्हणायला लागले की बघा बघा, याच्यावरून हे सिद्ध होतं की मोदीजी हे विश्वगुरू आहेत. 4 दहशतवादी तळं जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा भारताला लगत होते ते उद्ध्वस्त करणं याने विश्वगुरू कोणीही बनत नाही. लष्कराची कारवाई आहे आणि आपण क्रेडिट लष्करालाच द्यायला पाहिजे. पण लोक मोदी विश्वगुरू आहे, मोदी हे आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, असं जे सगळं करायला लागले होते त्यांनासुद्धा राज ठाकरेंनी प्रश्न विचारलेला आहे की अरे बाबांनो, थोडं शांत व्हा, एवढे नका आनंदी हो. पाकिस्तान आधीच बर्बाद झालेला आहे, त्याला काय बर्बाद करणार आहात तुम्ही? ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून सापडलेले नाही आहेत. दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध असतं का? म्हणजे पाकिस्तानच्या 4 लोकांनी इकडे येऊन हल्ला केला तर याचं उत्तर हे असतं का की युद्ध करायचं? त्या युद्ध म्हणजे संपूर्ण देशावर युद्ध लादलं जातं आणि जे जर का 4 लोकांनी केलं किंवा 10 लोकांनी केलं तर त्या 10 लोकांना पकडून टार्गेट करणं, संपवणं, ह्याला म्हणतात की दहशतवादी टार्गेट करणं. हे युद्ध नाही आहे. काल जे झालं ते युद्ध नव्हतं, ते फक्त आपण टार्गेटेड लोकांना हे केलेलं आहे. युद्ध जे असतं ते अखंड देशाच्या विरोधातलं युद्ध असतं, जे की भारतातले अनेक अंधभक्त जे होते ते अजूनही त्यांना असं वाटतं की युद्ध झालं पाहिजे. खरं तर हे AC मध्ये बसून आरामात खाऊन, ज्यांच्या बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, ज्यांचे किराणा माल भरून ठेवलेल्या घरामध्ये, ज्यांना काही फिकीर नाही, हेच लोक फक्त युद्धाची भाषा करू शकतात. ज्यांना रोज हातावर पोट आहे, ज्यांना रोज काम केल्याशिवाय पैसेच मिळत नाही, पोटच भरत नाही, त्यांनी काय करायचं या युद्धामध्ये? कारण जर युद्ध लादलं गेलं तर काय होतं, तुमचे सगळे बँका, सरकार तुमच्या पैसा काढण्यावर रेस्ट्रिक्ट करू शकतं. सरकार म्हणेल की नाही, आम्हाला पैसे लागणार आहे युद्धासाठी, त्याच्यामुळे सामान्य जनता पैसे काढू शकणार नाही. तुमच्याकडे असलेले पैसे तुम्ही स्पेंड करायचे का तर बाहेर जायला मज्जा असतो की काय वरून काहीतरी येईल, त्याच्यामुळे दुकानं बंद असतात, काम ठप्प पडलेली असतात, सगळ्या गोष्टीवर रिस्ट्रिक्शन येतात. तुम्ही काही बोलू शकत नाही, तुम्ही सोशल मीडियावर एक्सप्रेस करू शकत नाही, तुमच्या काही इमर्जन्सी गरजा असू शकतात, कोणाला दवाखान्याला जायला असू शकतं, पण या सगळ्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन येतात, ते तुम्ही नाही करू शकत. आणि म्हणून युद्ध हे इतकं सोपं नसतं, हे भयंकर, खूप मोठी कॉस्ट देशाला द्यावी लागते. आणि जर एखादा देश युद्धामधून गेला तर तो कितीतरी वर्ष मागे जातो. रशिया युक्रेनमध्ये जे चाललेलं आहे, तो युक्रेन नावाचा देश 20-25 वर्ष मागे गेलेला आहे. आता जेव्हा युद्ध संपेल तेव्हा पहिली त्यांची गरज असते की पहिलं आपलं पोटा पाण्याचं पाहायचं, मग ऐशोआरामाचं पाहायचं आणि मग भविष्याचं पाहायचं की ओके, भविष्यात काय करायला पाहिजे.
तर हे युद्ध करणारे आणि युद्धाची भाषा करणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि त्यांना प्रश्न विचारा की हे जे काय तुम्ही करतायत हे सामान्य नागरिकांसाठी बरं नाही आहे. आणि बळी जातो, सैन्य मारलं जातं, सामान्य नागरिक त्या बॉर्डरवरचा कितीतरी सामान्य नागरिक मारला जाईल याच्यामध्ये, तुम्हाला माहीत नाही आहे. आणि याच्यामध्ये कोणीही येऊ शकतं. मी हे नाही म्हणत आहे की हे येणारच नाही, यातले काही येतील, पण हे टगे एवढे हे आहेत की नाही लगेचच विदेशातले तिकीटं काढून बाहेरच्या देशामध्ये जाऊन मस्त बातम्यांमध्ये युद्धाच्या मजा ऐकतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज ठाकरे जे म्हणतात की दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध नसतं. अतिरेकी अजून सापडलेले नाही आहेत. येस, ते अतिरेकी सापडले का? काल टार्गेट केलं, पण ते 4 लोक कोण होते, त्यांची काय नावं आहेत, ते तिथेच होते का, याची इंटेलिजन्स माहितीचे पुरावे अजूनही मिळालेले नाही आहेत. अजूनही हे माहीत झालेलं नाही की ओके आपण एअर स्ट्राईक केलं, पण मग आपले जे तिकडे गेलेले एअर स्ट्राईकमधले लोक असतील, त्या आपले काय म्हणूयात, ते जे डिव्हाइस वापरलं त्याच्यासाठी एरोक्राफ्ट वापरले असतील सैन्य दलामधले, लष्करामधले, तर हे त्याच्यासोबत तिथे गेलेले जे क्रू मेंबर्स असतील, पायलट असतील, सैनिक असतील, जवान असतील, यांचं नेमकं काय झालं, किती लोक मारले गेले याची सुद्धा माहिती अजूनही सरकारने दिलेली नाही आहे. पुढे ते असं म्हणतात, असं एअर स्ट्राईक करून लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकवणं हा त्यावर पर्याय असू शकत नाही. एकदम करेक्ट आहे. एअर स्ट्राईक करून काय झालं तर आपल्याकडच्या सगळ्यांना जे आहे ते असं भनभन एकदम भारी वाटलं, पण हे भरकटवणं आहे असं राज ठाकरे यांना वाटतं. कारण की तुम्ही बाबा 4 लोक ज्यांनी मारले समजा ते इकडून आलेले असतील आणि तुम्ही इकडचे तळ संपवले, तर हे लोक ज्यांनी प्रत्यक्षात हे टार्गेट केलं होतं पर्यटकांना, निष्पाप लोकांना धर्म विचारून मारलं होतं, त्यांचं काय झालं रे बाबा? त्यांच्यावर ट्राईक करायचं, त्यांच्यावर काही करायचं तर तुम्ही इकडे केलं. याच्यामुळे काय झालं तर भरकटलेलं आहे सगळं जनता आणि मीडिया भरकटलेला आहे. आणि ज्या प्रकारे गोदी मीडिया एक्सप्रेस होतोय, ज्या प्रकारे असं उल्हासित असं वातावरण आहे, आनंदी असं वातावरण आहे, हे चांगलं नाही आहे. कुठल्याही युद्धाच्या कथा अशा खूप आनंदाने नसतात सांगायच्या. कारण की येस, तिथे दहशतवादी समजा मारले गेलेले आहेत, जे की सांगितलं जात आहे लष्कराकडून, पण त्यात सामान्य नागरिक पण मारले गेले असतील पाकिस्तानचे, तर त्यांचा काय दोष? मग ते तसंच नाही का होणार की इथलेही सामान्य नागरिक ते मारायला मोकळे होतील? हे नाही झालं पाहिजे. सामान्य नागरिकांचा कुठल्याही देशातले असो, त्याही देशातले, येस पाकिस्तान हा हिंदू मुस्लिम करणारा देश आहे. त्यांच्या शाळांमध्ये शिकवलं जातं की हिंदूंनी कसा अन्याय केला, भारतीय कसे हे आहेत वगैरे वगैरे, ते सगळं आहे. त्याला उत्तर हे नाही आहे की भारतामध्ये पण तसंच पाकिस्तानच्या विरोधात शिकवणं, त्यांनी करून तुम्ही दोन्ही देश बरबादीच्या वाटेवर येऊन नेत आहात. आणि काही मूर्ख अंधभक्तांना असं वाटतं की इस्रायलप्रमाणे करा. ती गाझा, इस्रायलने काय केलं, ती गाझा म्हणजे जो पट्टी आहे, गाझा पट्टी, त्या भागात राहणारे सगळे जे मुस्लिम आहे त्यांना वरून सगळं बंबार्डिंग करून करून नसते नाबूद करून टाकलं. त्यांची घरं, त्यांना खायला प्यायला अन्न नाही आहे, भुकेने लोक मरायला लागलेले आहेत. इतकी भयंकर परिस्थिती आहे पॅलेस्टाईनमध्ये. ते इस्रायलनी केलं. इथले मूर्ख लोक काय म्हणतात, इस्रायलसारखं करा आणि ते संपवून टाका एकदाचं पाकिस्तान. पाकिस्तान म्हणजे गाझापट्टी आहे. ती गाझापट्टी एवढीशी चिंचोळीन. पाकिस्तान केवढा आहे, लोक केवढी आहेत पाकिस्तानमध्ये? बरं, गाझाचं एक तर असं आहे ना, एक अशी चिंचोळी पट्टी आहे जिथे लोक राहतात, इकडच्या बाजूने पूर्ण समुद्र आहे आणि इकडे इस्रायल आहे पूर्ण असा. ठीक आहे, तुम्ही विचार करा. तर ह्या गाझातल्या लोकांना ना कुठेच जाता येत नाही, समुद्रातून जायला पण मार्ग नाही आहे, बोटी नाही आहे त्यांच्याकडे तेवढं, त्यामुळे तिथेच राहणं हा पर्याय. दुसरीकडे दुसऱ्या देशात पण जाता येत नाही, कारण की बॉर्डर पूर्ण इस्रायलनी वेढलेली आहे. भारताचं आणि पाकिस्तानचं तसं नाही आहे. तुम्ही एअर स्ट्राईक कराल किंवा अजून काही कराल ना, युद्ध जर का लादलं, तर पाकिस्तानी जनता तिकडे, अफगाणिस्तान, इराण, इराक, हे सगळे इस्लामिक कंट्रीज आहे की जे पाकिस्तानला लागून आहे, ते सगळे लोक तिकडे जातील. तुमचा जो हेतू आहे तो साध्य नाही होणार आहे. जमिनीवर ते बॉम्ब पडतील, काही लोक मरले जातील, पण त्याने हे जे पळून गेलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये काय प्रकारचा तिरस्कार निर्माण होईल. आणि ते म्हणतील की हां, मरण्यापेक्षा आम्ही शस्त्र हातात घेतो. आणि उद्या आले अख्खेच्या अख्खे 20 कोटी लोक भारतावर चाल करून, काय करणार आहे आपण? तर ही परिस्थिती आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून सांगणारे कोणी नसतं, म्हणून हे करावं लागते. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यांना असं वाटतं ना की युद्ध झालं पाहिजे. तुम्ही गप्प बसा म्हणा. युद्धाची भाषा कुठलाही सामान्य नागरिक नाही करू शकत. आणि ज्याला युद्ध काय आहे हे कळतं, ज्याला विचार करू शकतो जो युद्ध काय आहे, तो कधीच युद्धाची मागणी करणार नाही. त्या हिटलरलाही असं वाटलं की आपण युद्ध लादू म्हणजे आपण खूप मोठा होऊ. ठीक आहे, त्याने युद्ध लादलं जगावर, दुसरं महायुद्ध, त्याच्यामध्ये लाखो नागरिक मारले गेले. त्यांनी त्याच्या देशातही ज्यू लोकांना मारलं. ठीक आहे,
त्या हिटलरला समर्थन करणाऱ्या लोकांना फार भारी वाटत होतं की हां युद्ध केलं आमच्या माणसांनी, किती भारी करून. पण त्याच्यामध्ये जी जनता भरडली गेली आणि जी मारली गेली ना, कितीतरी वर्ष लागले. त्यांच्या पुढच्या पिढ्या अजूनही बाहेर येऊ शकत नाही. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना अजूनही गिल्ट येतो की आमचे पूर्वज असे नाझी याच्यामध्ये होते. आणि शेवटी त्या हिटलरला आत्महत्या करावी लागली की एवढं सगळं डिस्ट्रक्शन केलं, त्याला सहन नाही झालं की हे काय केलं आहे आपण. आणि त्यानं आत्महत्या केली हिटलरनी शेवटी 1945ला. ही परिस्थिती येते युद्ध लादणाऱ्या कुठल्याही माणसावर. त्यामुळे युद्ध नकोच आहे. आणि राज ठाकरे यांनी जो विचारला आहे प्रश्न, मला असं वाटतं आपण प्रत्येकाने कालच्या एअर स्ट्राईकचं आपण नक्कीच लष्कराचं कौतुकही केलं पाहिजे, कारण की लष्करावर काय डाऊट घ्यायचा. ठीक आहे, भारतीय लष्कराने जर माहिती दिली असेल तर येस, दहशतवाद्यांना संपवत असतील तर येस, चांगली गोष्ट आहे. पण ह्या 4 लोकांचं काय झालं हा प्रश्न अजून उरतोच. आणि तो प्रश्न आपण सतत विचारत राहिला पाहिजे. तो प्रश्न मलाही विचारायचा आहे. आज मला हे सांगायचं होतं. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. आणि नवीन चॅनल आलेलं आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. धन्यवाद.